2027 वर्ल्ड कप आधी 9 मालिका आणि 27 सामने, कसं आहे भारताचे वेळापत्रक आणि कोण खेळणार, कोण रिटायर होऊ शकतो 2027 वर्ल्ड कप पर्यंत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ICC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करून दाखवली. दुबईच्या मैदानात न्यूझीलंडला पराभूत करत भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता ठरला. या चॅम्पियन ट्रॉफी नंतर आता 2027 वन डे वर्ल्ड कप होणार आहे. हा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या देशामध्ये खेळला जाणार आहे. तर या वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघ T20 सामने आणि कोणासोबत आणि कोणत्या महिन्यामध्ये खेळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2027 वर्ल्ड कप आधी भारत एकूण 9 वन डे मालिका खेळणार आहे. एक मालिका ही 3 सामन्याची असणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या विरुद्धच्या मालिकेत एकूण 27 सामने खेळणार आहे. तर आपण पाहूया त्या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक. तर भारताचा 2025 मध्ये पहिला वन डे मालिका ही बांगलादेश विरुद्ध होणार आहे. यामध्ये 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. तर ही मालिका खेळण्यासाठी भारत बांगलादेशला जाणार आहे. नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहे भारत. तेथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. भारताच्या घरी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. ही आपल्या भारतात होणार आहे. नंतर 2026 जानेवारी मध्ये न्यूझीलंड भारतात येणार आहे. येथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. नंतर 2026 मध्ये जून मध्ये अफगाणिस्तान भारतात येणार आहे. येथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. नंतर जून मध्येच इंग्लंड मध्ये भारत जाणार आहे. येथे इंग्लंड मध्ये ही वन डे मालिका होणार आहे. ही 3 वन डे सामन्यांची मालिका असणार आहे. 2026 मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये वेस्ट इंडिज भारतामध्ये येणार आहे. येथेही 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. नंतर डिसेंबर मध्ये श्रीलंका भारतामध्ये येणार आहे. येथे 3 वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. नंतर 2027 नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये वर्ल्ड कप होणार आहे. तर या वर्ल्ड कप पर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का? तर एवढ्या वन डे मालिका आहेत. मित्रांनो, 2027च्या वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे खेळतील का 2027चा वर्ल्ड कप? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.